फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत लॉटरी व्यवसायावरील केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येकी 20% GST करामुळे लॉटरी व्यवसायाचे अक्षरशः कंबरडे मोडीस आले आहे। लॉटरी व्यवसायातून राज्य सरकारला वार्षिक 700 कोटींचे महसूल उत्पन्न मिळते। पूर्वी 28% असलेला GST आता 40% केल्यामुळे लॉटरी व्यवसाय पूर्णतः डबघाईस आला आहे। अन्य राज्यातील लॉटरींचा ड्रॉ हा हमीपात्र असतो। विक्रीस गेलेल्या तिकिटांमधून विजेते तिकीट घोषित होते। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने हमीपात्र बक्षीस जाहीर करावे। अधिकृत लॉटरी व्यवसाय हा मटका जुगार नसून त्यावर कारवाई करताना पोलिसांनीही माहिती घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री विलास सातार्डेकर यांनी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले। यावेळी राज्याध्यक्ष सुमित सातार्डेकर, राज्य उपाध्यक्ष श्री गुरुनाथ तिरपणकर, उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा, सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय सावंत, विनय रेवडेकर, सिद्धेश कोरगावकर, योगेश पावसकर, हरी नांदोसकर, संदीप घाडिगावकर, उमेश घाडिगावकर, रुपेश जाधव, निलेश पिंगुळकर, भाग्येश पिंगुळकर, प्रवीण घाडिगावकर, सत्यवान चव्हाण, नंदकुमार मसूरकर, अतुल माने आदी उपस्थित होते। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या संघटनेची बैठक घेतली होती। आपण नेमकं प्रयोजन काय होतं आणि काय चर्चात्मक निर्णय घेतले? प्रयोजन म्हणजे आता लॉटरीला काही लोक, पोलीस म्हणा किंवा काही लोक दुसऱ्या नजरेने बघतात, तर त्यांनी त्याची चौकशी करून पाहिजे त्याच्यावर कारवाई करावी। उगाच सरसकट कारवाई करू नये किंवा बंद करू नये असं आमचं म्हणणं आहे। आम्ही अधिकृतच लॉटऱ्या विकतो, पण ते अनधिकृत बरोबर अधिकृतच त्यांना अनधिकृतच वाटतात, म्हणून कन्फर्म करून त्यांनी करावे। इथल्या लोकांची बरेच तक्रारी होत्या, म्हणून आम्ही आज सिंधुदुर्गात आलो आहे की लॉटरीच्या हे नगर परिषद हे सगळे लोक आहे ना त्यांना त्रास देत आहे। हा सरकारी उपक्रम आहे, सरकार याच्यावर अवलंबून आहे। सरकारला याच्यामधून GST मिळते, महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो, रोजगार आहे, तर त्याच्याकडे रोजगार या दृष्टिकोनातून त्यांनी पाहावं अशी आमची विनंती आहे त्यांना, सगळ्या लोकांना। आणि तुम्ही सरकारला विचारा पाहिजे कुठल्या लॉटरी अधिकृत आहे, ते आमची संघटना, आमच्या संघटनेशी तुम्ही बोला ना की काय अधिकृत कुठल्या, अनधिकृत कुठल्या, सरसकट सगळ्यांवर कारवाई करू नका। त्यामुळे जो सेल जो आहे ना हा 20%वर आला आहे। जे 100% सेल होता तो 20%वर आला आहे, 40% GST आहे। त्यांच्या नेमक्या आता समस्या आहेत, त्या समस्या कोणत्या आहेत आणि त्या निराकरण करण्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून काय प्रयत्न करणार? मेन म्हणजे 40% GST आहे तो केंद्राचा आहे, राज्य आणि केंद्राचा मिळून आहे। तर आमची अशी मागणी आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट जर ऐकत नाही, कारण त्यांच्याकडे सगळी राज्य आहे, तर आमचं राज्य आहे, आमच्या राज्याचा तरी महसूल जो आहे ना तो त्यांनी घेऊ नये 20%। तेवढा याच्यावर परिणाम होईल ना, बक्षिसं वाढतील। आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतोय नेहमी की तुम्ही GST कमी करा, मग लॉटरी विक्रेते वाढतील। सेल आम्ही 70% ते 80%वर नेऊ म्हणून सांगतोय आम्ही, फक्त तुम्ही GST कमी करा एवढंच आमचं, आणि विक्रेत्यांना चांगलं कमिशन द्या। अन्य राज्यातील असणाऱ्या लॉटऱ्या ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये विक्रीस परवानगी आहे त्यांचे होणारे लकी ड्रॉ म्हणजे ड्रॉ निकाल जे लागतात ते, आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लॉटरीचे लागणारे निकाल म्हणजे ड्रॉ जे असतील त्याच्यामध्ये तफावत दिसून येते। हमीपात्र जे काय बक्षीस असतं ते ग्राहकांना आवडतं, मात्र तेच आपलं सरकार देत नाही, त्याबद्दल काय? ते म्हणतात की आमचं सेल नाही आमच्याकडे। परराज्यातले कसे होतात सेल, ते मोठी बक्षिसं देतात आणि सगळी बक्षिसं हमीपात्र, आपल्याकडे हमीपात्र देतच नाही। 10 कोटीचं बक्षीस पण ते हमीपात्र देतात, ज्या म्हणजे सेल झालेल्या तिकिटीतच देतात। आपलं सरकार तसं करत नाही। आपलं सरकार इतर राज्यामध्ये पण तिकीट विकायला परमिशन देत नाही। ते लोक कसे विकतात आपल्याकडे, मग त्यांच्या बंद करा ना। ते आपल्या राज्यात का विकतात तिकीट? त्यांना त्यांच्या राज्यात, पंजाबची पंजाबला, अरुणाचलला, गोव्याची गोव्याला, पंजाबची पंजाबला, आम्ही विकतो नाही ते, त्याच्यामुळे सेल वाढेल। आमचा हाच म्हणणं आहे की तू परराज्याच्या पाहिजे तर बंद करा तुम्ही, ज्याच्यावर काय सोल्युशन असेल ते तुम्ही काढा, सरकारने काढायचं। 20% तुम्ही घेऊ नका GST, फक्त 20% घेऊन दे ना केंद्राला। 20% कमी केलं की आपोआप बक्षिसं वाढणार, लोकांना लागणार। तुम्ही हमीपात्र पण देत नाही, फक्त पैसे गोळा करता तुम्ही फक्त।
आणि अनसोल्डमध्ये प्राईस काढता. अनसोल्डमध्ये का प्राईस काढता? तुम्ही सोल्डमध्ये काढा ना. मग सांगा तुम्ही सेल होत नाही. सेल कसं होणार? सगळ्या राज्यांनी आक्रमण केलेलं आहे ना आपल्या राज्याला. ते सगळे कमिशन त्यांच्याच लोक तिकडे. आणि बक्षिसं लागतात ती पंजाबला. कधी महाराष्ट्रात क्वचित एखादा लागलं तर ते पण तो माणूसच मिळत नाही. आता आम्ही किती वेळा चौकशी केली, हा माणूस इथे आहे का? तो हा माणूसच तिथे नाही. मग ह्याला लागली कशी काय? तर जो काउंटरवाला आहे त्या काउंटरला फक्त ते बोनस देतात 10,000, 5,000, 1,00,000. बाकी त्यांना प्राईज द्यायचंच नाही ना. 10 कोटी 5 कोटी ते कुठे जाते प्राईज? ते पण सरकारने इन्क्वायरी करायला पाहिजे ना त्या राज्यात जाऊन की हे बक्षीस कुठे लागलं. तेही काही कळत नाही. अशामुळे हा सेल सगळा कमी झाला आहे आणि लोक बेकार होत चाललेली आहेत. तेव्हा सरकारने ह्याच्यावर विचार करावा. हे आम्ही त्याच्या निदर्शनात वेळोवेळी आणून देतोय. आणि गव्हर्नमेंटला जवळजवळ मागच्या हे 40% लागायच्या अगोदर 700 करोड रुपये प्रॉफिट होतं वर्षाला. आता कसं होणार? 40% झालं. आणि सोल्डमध्ये तुम्ही प्राईस काढता. सोल्डमध्ये काढा ना. जे तिकीट विक्रीला गेलं त्याच्यात प्राईस काढा. एवढं आमचं म्हणणं आहे. आपोआप सेल वाढणार. जे आपण जिल्हाध्यक्ष आहात लॉटरी विक्रेता संघटनेची सिंधुदुर्गामध्ये बांधणी करण्यासाठी आणि सरकारकडे ज्या काय तुमच्या मागण्या आहेत त्या मांडण्यासाठी आणि आपला हक्क मिळवण्यासाठी आपले काय प्रयत्न असतात? कसं की या ठिकाणी 2017 पूर्वी ज्या ठिकाणी ज्यावेळी लॉटरीचा व्यवसाय या ठिकाणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होता अधिकृत लॉटरीचा, आणि त्यावेळी जवळजवळ आपले 100च्या वरती आपले सदस्य या ठिकाणी कार्यरत होते आपल्या लॉटरी संघटनेमध्ये. आता 2017 नंतर ज्यावेळी 28% GST लागू झाला त्यानंतर काही प्रमाणात लॉटरी व्यवसाय बऱ्यापैकी ठप्प झाला. त्यात करून आमची धडपड होती संघटनेच्या माध्यमातून GST कमी करावा. तर आत्ताच्या शासनाने तो GST 40%वर नेऊन ठेवून अक्षरशः पुरा आपला लॉटरीचा धंदा पूर्णपणे ठप्प केलेला आहे. तर आता ह्या सर्व लॉटरी विक्रेते जे आहेत किंवा जे आमचे सदस्य आहेत त्यांना परत जागृत करून शासनाला जाग आणून द्यायची आहेत की ह्या व्यवसायावरती उदरनिर्वाह आणि अवलंबून असणारे इथे खूप पूर्ण राज्यामध्ये लाखो माणसं आहेत की ज्यांचा याच्यावरती उपजीविका चालू आहे. तर हा GST कमी करावा. आणि ह्या GST वाढवल्यामुळे काय झालं आहे की जे बेकायदेशीर किंवा अनधिकृत लॉटरी आहेत किंवा अनधिकृत व्यवसाय आहेत त्यांना एकंदरीत हा प्रोत्साहन मिळतो. म्हणजे शासनाला परत जी कारवाई करावी लागते ती त्यांच्याच धोरणामुळे होतं. ते धोरण शासनाने बदलावं आणि GST कमी करावं. आणि त्यामुळे आमचे लॉटरी विक्रेत्यांना जागा करण्यासाठी आमची धडपड चालू आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.